नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। बंकट महाराज, जगात कुणीही माणूस एकटं नसतं असं आम्हाला वाटतं. तू सहमत आहेस का? होय महाराज, प्रत्येक माणसाला आई वडील असतातच. मग इतर नाती असोत किंवा नसोत, आई वडिलांखेरीज कोणत्याही माणसाचा जन्म होणं अशक्यच आहे. वा, फार संशोधन करून शोध लावल्यासारखा बोलतोयस बंकट. महाराज, अरे जन्म देऊन त्याचे आई वडील वारले असतील आणि इतर नाती असून नसल्यासारखे असतील तर त्यांनी ह्या जगात त्याला एकटं मानावं का? होय महाराज, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये माणूस एकटा आहे असं समजायला काही हरकत नाही. नाही बंकट. नाही कसं महाराज? ज्याचं या जगात कोणीही नाही त्याचा पाठीराखा देव असतो. होय महाराज. अशा एकट्या पडलेल्या माणसाला देवाचं भरभरून प्रेम मिळतं. पण केव्हा त्याचं वागणं चांगलं असेल तर मग देव त्याचं भरपूर कौतुक करतो. त्याचे सारे लाड, साऱ्या इच्छा परमेश्वर पुरवतो. जसं आपण आमच्या करता. हो ना महाराज? बंकट, खरंच आपण आमच्यावर केवढं प्रेम करता महाराज. एक आई आपल्या लेकरावर जेवढी माया करते तशीच माया आपण आम्हा भक्तांवर करता. आपण खरोखरच आमचे परमेश्वर आहात महाराज. आपण माझ्यावर इतकं प्रेम करता, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करता. मग याचा अर्थ माझं या जगात कोणी नाही किंवा मी एकटा आहे असं समजावं का? नाही बंकट. तुला आमचं अर्थात आमच्या भगवंतामार्फत जे प्रेम मिळतं आहे त्याची कारणं वेगळी आहेत. गतजन्माची पुण्याई तुला या जन्मी कामी येते आहे. म्हणून आम्ही नेहमीच सगळ्या भक्तांना सांगत असतो, नफ्या तोट्याचा विचार करू नका, पुण्य संचय करा. आज पुण्य कमावून ठेवा, गरज असेल तेव्हा तुम्हाला ते उपयोगी पडेल. महाराज, गेल्या जन्मी मी कोणतं पुण्य कमावलंय हे मी सांगू शकत नाही, पण आपण ते पाहू शकता. पण एवढं मात्र खरं आहे की या जन्मी मला आपल्यासारखा गुरु लाभला, माझं जीवन सार्थक झालं. आणखीन एका भक्ताचा जन्म सार्थकी लाभावा असं वाटतंय आम्हाला. कोणाचा महाराज? कोण आहे तो भक्त? तो नाही, ती आहे आमची मीरा. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. अगे मीरा, आटोपलं की नाही तुझं? काय देवाचं नाव घेण्याची सोंग करून कामं बरी टाळता येतात तुला? आळशी कुठली? नाही मावशी. नाही काय? मला काही कळत नाही का? एवढं देवदेव करायचं असेल तर सकाळीच उठत जा ना रोज लवकर. हो मावशी, उद्यापासून पहाटेच उठेल. ते काय ना, काल रात्री झोपायला थोडा उशीर झाला ना म्हणून. उशीर का झाला ग तुला? दिवसभर सांगितलेली कामं जर केली असतीस तर जागरण नसतं ना झालं तुला. चूक कुणाची? माझीच आहे मावशी. मग तुझे आईबाप नसती धोंड आमच्या गळ्यात मारून गेले. खायला काळ आणि धरणीला भार नुसती. आई ग, झाली तुझी सकाळी सकाळी सुरुवात. अगं किती बोलशील मीराला? ती किती कामं करते सकाळपासून. घरातली कामं करून बाहेरची सुद्धा कामं करते ती. आणि किती कामं करावीत ग तिने. आलीस बहिणीची बाजू घ्यायला? तू हिची सख्खी मावशी असशील हे सांगून सुद्धा पटणार नाही लोकांनी. अगं इतकं राबवून घेतेस तू हिला. तिचा सुद्धा जीव आहे, तिला सुद्धा काहीतरी वाटत असेल, तिचं सुद्धा मन आहे. कधी विचारपूस तरी केलीस की तिला काही हवंय नको, काही खुपतंय दुखतंय का?
अगं रात्रभर झोपली सुद्धा नाहीये ती. तिच्या पोटात दुखत होतं. अगर कामा अंगावर पडली ना की रोग जडतो हिला. तू सांगू नकोस मला. मला कळतं कोणाशी कसं वागायचं ते. अगं एवढं तिरकस बोलतेय तिला म्हणून एवढी तरी राहिलीये सरळ. नाही तर केव्हाच माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्या तिने. कळलं? जा आता तू काम कर जा तुझं. कामं करायला शिल्लक कुठे ठेवलंय मीराने. पहाटे सगळी कामं उरकून झाली आहेत तिची. काय ग मीरा, मगाशी काय म्हणालीस तू? उद्यापासून पहाटे उठीन असं म्हणालीस ना? मावशी, मी रोजच पहाटे उठते. घरची सर्व कामं आटपून बाहेरची कामं करायला जाते. तुम्ही झोपेत असताना मावशी, म्हणून तुमच्या लक्षात येत भांड्याचा देखील आवाज होऊ देत नाही. बघितलंस कशी बोलतेय ते. सरळ बोलायची बिशात नाही म्हणून तिरकस बोलून दाखवतेय मला. म्हणे मी झोपलेली असते आणि ही सगळी कामं करत असते. नाही मावशी, मला असं नाही म्हणायचंय. मला सांगू नकोस. मी आज नाही ओळखत तुला. तुझी आई पण अशीच होती, माझी सख्खी मोठी बहीण. मी लहान पडले म्हणून मला नको नको ते बोलायची आणि आईने तिला सांगितलेली सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायची. बर, म्हणजे त्याचा सूड आता तू मीरावर उगवतेस. फार बोललीस शुभदा. पुरे. आज तुला बघायला माणसं येणार आहेत माहितीये ना? हो. चांगलं स्थळ आहे, जाता कामा नाही हातचं. आई पण मला काय वाटतं की मीरा माझ्यापेक्षा मोठी आहे. तिचं लग्न आधी व्हायला हवं. हो ना. अगं हिचं लग्न करून देते, हिचं बाळण पण काढते. दुसरा काही उद्योग आहे का मला? शुभदा, तू का बोलतेस माझ्या बाजूने? मीरा, तू माझी बाजू घेऊन बोलतेस म्हणून मावशी चिडते ग. मग तिच्या बोलण्याचं मला काहीच वाटत नाही. शेवटी ती शेवटी गेंड्याची कातडी ग तुझी. मी कितीही बोलले तरी तुला काही फरक पडायचा नाही आणि तुझ्या अंगाला पण भोकं पडणार नाही. मेली अवदसा माझ्याच घरात येऊन पडलीये. आई बास कर आता. अगं किती बोलशील. हे बघ मीरा, तू रोजच्या सवयीने कामावर जाशील आणि उशिरा परत येशील ते मला मुळीच चालणार नाही. घरी पाहुणे येणार आहेत, तुला कामं करायची आहेत सगळी. माझ्याने काही वेळ होत नाही आता ही कामं. ठीक आहे मावशी, मी करेन. हो, मी पण आहे मदतीला. तू कशाला? मीरा आहे ना सगळी कामं करायला. अगं कामं करताना तू कुठे धडपडलीस, तुला काय झालं, तुझा हात मोडला तर पाहायला आलेल्या मुलाने काय बघायचं? तुझा मोडका हात. आई ग, हे बघ, मी बोलले म्हणजे बोलले. मला आता यावर काही उलट चर्चा नको. तू तुझी कामं कर बघू. बर, जाते मी. पण तू सतत मीराला जे घालून पाडून बोलतेस नाही ते बरोबर नाहीये. ती तुझी भाची आहे, मोलकरीण नाही. हे लक्षात ठेव जरा. शुभदा, मावशी जाऊ दे. तिच्या बोलण्याचं वाईट वाटून नको घेऊस ग. मी करेन ना घरची आणि बाहेरची कामं. चला आटाप लवकर. निरोप पाठवलाय तरी अजून कशी नाही आली? मीराला ठाऊक आहे मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. मग तिने येण्यास विलंब का करावा? आहो मीरा, काय आपल्या माणसाला सोडून असं कोणी राहतं का इतके दिवस? किती वाट बघायची आम्ही तुमची? क्या चोराच्याच उलट्या बोंबा. गेले किती वेळ मी इथे वाट बघतोय तुझी. येणारे जाणारे वाट सरू मला विचारतायत, काय भाऊ कुणाची वाट बघताय, कुणासाठी थांबलाय? मग काय सांगितलं तुम्ही? काही नाही, त्यांना सांगितलं माझा श्वास मी मागे सोडून गेलो होतो गावाला, तोच परत नेवाला आलोय शेगावी. अच्छा, तू माझा श्वास आहेस. तू नसलीस की माझा जीव घुसमटतो. महिन्याभरानंतर भेटताय, माझं काय झालं असेल? मीरा, काय मीरा, आपली पहिली भेट इथेच झाली होती ना? आणि तुम्ही इतक्या लवकर येणार नव्हतात हे ठाऊक असताना देखील मी ह्याच ठिकाणी येऊन तुमची वाट पाहत होते. मी सुद्धा आभाळातल्या नक्षत्रांकडे पाहायचो, त्यात तुला शोधायचो. खरंच इतकं प्रेम करता तुम्ही माझ्यावर? खरंच माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला पाहायचं असेल तर या गावात मी ज्या घरी राहतो तिथे मला भेटायला येशील? अहो,
मीरा, नाही म्हणू नकोस. त्यावरच आपला पुढचा प्रवास ठरणार आहे. पण मीरा, भेटायला येशील ना? मी तुझी वाट पाहतोय. अरे काही बोलणार आहेस की असंच बसून राहणार आहेस आमच्या पायाशी? महाराज, माझं एका मुलीवर प्रेम आहे. मी तिला तिच्याशी लग्न करीन असा शब्द दिला आहे. मग कर लग्न. मी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करण्यात अडचण आहे महाराज. कोणती अडचण? माझे आई वडील माझं लग्न दुसरीकडे ठरवत आहेत. त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन मी या मुलीशी लग्न कसं करू महाराज? वा रे पठ्ठ्या, प्रेम करताना तुझ्या डोक्यात हा विचार आला नाही की आपण पसंत केलेली मुलगी आपले आई वडील पसंत करतील की नाही? महाराज, अरे प्रेम करून वरती लग्नाचं वचन देऊन तू फिरलास तर त्या मुलीच्या मनाची अवस्था काय होईल याचा विचार केलायस का? महाराज, अरे दिलेलं वचन प्राण देऊनही पाळावं. चल जा, चालता हो. पुन्हा आमच्या मठात आमच्याकडे यायचं असेल तर ज्या मुलीवर तुझं प्रेम आहे तिच्याशी लग्न करून मगच ये. चल जा. जी महाराज. पळपुटा कुठला? आता आमचा देवेंद्र काय करतो ते पाहायचं. मीरा, अगं नीट बस ना, अशी अवघडून का बसलीस? आपलंच घर आहे. माहिती आहे, म्हणून तर इथे आले. पण आपण घरात दोघेच आहोत, त्याच्यामुळे मला संकोच वाटतोय. मग तुझा संकोच दूर करण्यासाठी मी काय करू? तुम्ही काही नका करू, थोडंसं दूर बसा. तुमच्याशी थोड्या गप्पा मारून मी निघून जाईल. गप्पा मारून पोट भरतं का? मग अर्ध पोटी राहू, पण मला घरी जायला हवं. आज शुभदाला बघायला मुलगा येणार आहे. म्हणजे मी तुझ्याकडे पाहतोय त्याचं काहीच नाही. असं काय करताय? मला पण तुम्हाला सोडून जावंसं नाही वाटत. जावं तर लागेलच ना. मीरा, पुढे तर आयुष्यभरासाठी आपण एकत्र येणारच आहोत ना. मग थोडासा संयम बाळगा, पण मला आता निघायला हवं. घरी पाहुणे येणार आहे आणि सर्व तयारी मलाच करायची. वेळेआधी नाही पोहोचले ना तर मावशी माझा जीव काढेल. एकदा तुझ्या त्या कजांग मावशीला भेटायलाच हवं. भेटावं तर लागणारच आहे तुम्हाला. मावशीला भेटून बोलला नाही तर माझा हात तुमच्या हातात कोण देणार? कोणी द्यायला कशाला हवा? मग हा बघ, मी तुझा हात माझ्या हातात घेतला. अगं आई, मी काय तू काही बोलू नकोस. थांब तू. अगं शेतावरची कामं करून येते म्हणून सांगून गेलीये कार्टी, अजून काही परत आलेली नाहीये. कुठे शेण खात बसलीये देव जाणे. आई, अगं अशी काय बोलतेस? सरळ नाकासमोर जाणारी मुलगी आहे ती. काहीतरी अडलं असेल म्हणून थांबली असेल. उगाच वेळ बाहेर खात बसणार नाही ती. येईल तेव्हा कळेल सगळं. अगं, या मीरासारख्या साध्या दिसणाऱ्या मुलीच धोकादायक असतात बरं. खाली मुंडी आणि पातळ धुंडी अशी प्रवृत्ती असते यांची. वागती लेक आणि बोलती लेक. आता तिला माहिती आहे ना तुला मुलाकडची माणसं पाहायला येणार आहेत. ती घरात एवढी कामं पडली आहेत तर हिने वेळेवर नको का यायला? आई ग, अगं तू काही बोलू नकोस. तू तिची बाजू घेऊन नेहमी वाद घालतेस ना माझ्याशी, म्हणून मीराला धाक राहिलेला नाहीये माझा. आता येऊ दे घरी, बघते चांगली तिला. तुमची शुभदा आवडली आम्हाला. गुणी पोरगी आहे हो. हो, आवडणारच. माझी मुलगी आहे ती. लहानपणापासून लाडाकडत ठेवलंय मी तिला. पण प्रसंगी कडक पण वागली आहे बरं का. आणि लहानपणापासून धाकात ठेवली आहे म्हणून शिस्त लागली आहे तिला. आणि कामात तर एवढी चोख आहे की काही विचारू नका. अहो, पडेल ते काम करायला तयार असते ती. अहो, अशी सून करून घ्यायची होती मला. मला जशी पाहिजे होती तशी सून मिळाली. आमच्या शुभदाचं भाग्य उजळलं. तुमचा मुलगा सरकारी नोकरीत आहे म्हणजे महिन्याचा मेहनताना नक्की. बरं संदीप,
तुला शुभदाला काही विचारायचंय? नाही आई, मला सुभदा पसंत आहे. शुभदा, तुला संदीप पसंत आहे ना? ठरलं तर. चांगला पाहुणचार केला. आता पुढची बोलणी करायला आमच्याच घरी या. आम्हालाही तुमचा आदरातिथ्य करायची संधी द्या. आमच्या गुरुजींना भेटून लग्नाचा मुहूर्त मी ठरवते. तुमच्या आमच्या सोयीचा मुहूर्त बघून लग्न लावू. बरं, निघतो आता आम्ही. चल, निघतो ग शुभदा. सुखी राहा बाळ. चला. चला, जमलं एकदाच. मीरा कशी आली नाही अजून? आमचुकार मेली. मी सांगितलं होतं तिला घरी पाहुणे येणार आहेत, त्यांचा पाहुणचार करायला लागेल, काम करायला लागेल म्हणून मुद्दाम बाहेर वेळ काढत बसलेली असणार. आता येऊ दे घरी, बघते चांगली मी तिला. अहो बोला ना, नुसते पाहत काय बसलाय? तुला डोळ्यात साठवून घेतोय. हेच का ते तुमचं बंधन, ज्यामुळे तुम्ही आणि मी किती जरी दूर गेलो तरी पुन्हा जवळ येऊ? नाही. मग आपण आत्ता या क्षणी लग्न करूया मीरा. काय? पण ते कसं शक्य आहे? मनात आणलं तर काही अशक्य नसतं मीरा. देवेंद्र, लग्न तर देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं होतं ना. पण इथं तर तुमच्या आणि माझ्याशिवाय कुणीच नाहीये आपल्या लग्नाचा साक्षीदार म्हणून. साक्षीदार हवाय कशाला? आपण गांधर्व विवाह करू. काय गांधर्व विवाह? हो. पण तो कसा करतात? विशेष काही करावं लागत नाही. गांधर्व विवाह करताना एकमेकांची मनं जुळली असली म्हणजे झालं. एकमेकांना मनापासून नवरा बायको म्हणायचं, एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे की झाला गांधर्व विवाह. करूया लग्न. गांधर्व विवाह अशा प्रकारच्या विवाहास समाजात मान्यता नसते. बरं मीरा, तुझं मन निर्मळ आहे, पवित्र आहे. केवळ शरीर सुखासाठी तू अशा प्रकारे विवाहबद्ध झालेली नाहीस. यासाठी आम्ही तुला आशीर्वाद दिले खरे, पण प्रपंचाचं सुख तुला इतक्यातच प्राप्त होणार नाही. फार मोठ्या दिव्यातून तुला जावं लागेल. जननिंदेला तोंड द्यावं लागेल, हे अटळ आहे. मीरा, आपण हे काय करून बसलोय? मीरा, आपण काही चुकीचं केलं नाहीये. असं कसं म्हणता तुम्ही? आपलं लग्न झालं हे खरंय, पण आपल्याला संयम बाळगायला हवा होता. उद्या काही झालं म्हणजे काय होणार आहे? नवरा आणि बायकोचे मन जुळाले आणि शरीराने ते एकरूप झाले तर काय होतं देवेंद्र? तुला दिवस जातील. मग मग मी काय करायचं? आपलं लग्न झालंय याच्यावर कोणी विश्वास ठेवेन का? आणि उद्या तुम्ही गावी जाणार, त्याच्यानंतर माझं काय होणार? मीरा, तू काळजी करू नकोस. मी फार दिवसांकरता माझ्या गावी थांबणार नाहीये. मी प्रतिष्ठित घरातला मुलगा आहे. अब्रू जपण्याचं महत्व मलाही कळतं. मी लवकरच परत येईन आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुझ्याशी लग्न करेन आणि माझ्या घरी घेऊन जाईन. मीरा,
मीरा पोटूशी राहिली. काय? तर ह्या मुलीचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तिला विहिरीत ढकला, नाहीतर मीरा, अगं काय केलंस तू हे? मी काय नाही केलं मावशी.